नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. हा वीकेंड आपल्याकडे आलेत आविष्कार आणि पलक 10-15 दिवसासाठी राहायला. तर आता ते खाली आलेत, तर त्यांना मी रिसिव्ह करायला चाललोय आणि अस्मिता जेवण बनवते. पण काय बनवतं ते नंतर दाखवतो. आता ते लोक आले पण पटकन जातो. या आठवड्यात काम पण एवढं होतं ना आम्हाला, ही हालत खराब झाली आहे. म्हणून आजचाच दिवस मिळाला आम्हाला घर साफ करायला. त्याच्यात मी सोफा घेतलाय, तो सोफा आज सकाळी डिलिव्हर झाला. फुल दमलोय आम्ही, पण आता परत जोश आलाय कारण आम्ही पलकला भेटणार आहोत. फुल राशन आणले, लिंबू मिरची वगैरे आणली. माझी टोलीवूडची पर्स वाया जाऊ नको म्हणून काय काय घेऊन आले. टमाटे, अद्रक, कॅरेट, कांदे आणि अंडे. बुर्जी भाऊची गाडी टाकू शकतो आज. हा नाही तुटले नाही, वाया जायला नंतर. मला बायकोने शिकवलंय सगळं. ठेव कुठे? आटा पण घेऊन आला तो. ते आमच्या एंगेजमेंटचे व्हिडिओ बघतोय. फोटो डाला नहीं मैं डालूंगा, एडिट करके मिले नहीं है फोटो अभी तक. तू फोटो डालेगा तो मी नीचे कमेंट करणार नुसता प्रा असा प आणि अर्धा राडा. आता मी सगळे पटेल ब्रदर्सला चाललोय कारण घरातलं सगळं भाज्या वगैरे संपल्यात आणि इथे पलकला आम्ही शूज घालतोय कारण तो खूप चांगला नवरा आहे. छोडू ऊपर से 10 नंबर ये लो मैडम, ताजा पीस फ्रेश मार्केट आपको एकदम पसंद आएगा. आपको पसंद नहीं आएगा सासू माँ को पसंद आएगा. एकदम क्वालिटी माल. वेडेपणा ह्याच्या टेस्लाच्या सेंट्री मध्ये आलाय. काय करतोय अभि? पहिला स्टार्ट. पहिले आपण आता कांदा ड्राय रोस्ट करून घेणार. मग कोकोनट स्लाइसेस आहेत ड्राय, त्याला रोस्ट करून घेणार. आणि मग मिक्सरमध्ये ह्या दोन गोष्टी, आलं लसूण, थोडीशी कोथिंबीर, लाल मिरचीचा मसाला, कोरिअँडर पावडर, थोडासा जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला, हे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार. आपला मसाला रेडी झाला. आणि मग काय, मग तो मसाला काढायचा, तेलमध्ये टाकायचा, परतवायचा आणि मग कुकरमध्ये चिकन टाकायचं, शिट्टी लावायच्या 2. ओके. शिट्टी वाजली की आता आपण मसाला टाकलाय कुकरमध्ये. ओके. आणि त्याला आपण आता परतवणार आहोत मस्त. थोडा गॅस फास्ट करतो. ओके. आणि आपण काय कुठताय? इलायची. काय बनवतेस तू? पुरणपोळी पलकसाठी. अस्मिता पलकसाठी पुरणपोळी बनवते, पण आम्ही पण सगळे खाणार आहोत. मी सगळ्यांसाठीच बनवते. चिकन पुरणपोळी. चिकनपुरी. चिकनपुरी. चिकनच्या ग्रेव्हीवर पुरणपोळी खाणार. आणि पलक इथे इंडियन बार्बर प्लेलिस्ट ऐकतोय. तर आम्ही असंच टाइमपास करतोय आणि यावेळी चिकन बनवून झाली आहे. खतरनाक दिसतंय आणि वास पण मस्त येतोय. अस्मिताची खाऊन झाली आहे, पलक व्हेजिटेरियन आहे. सो आता मी आणि आम्ही जेवायला बसतोय. अस्मिताच्या पुरणपोळ्या बनवून झाल्यात, जेवण खाणार आहे. चिकन तयार आहे, मस्त वास येतोय. चीअर्स. आणि मी कांदा आणि लिंबू घ्यायला विसरले. आणि इकडे आम्ही गोलमाल बघतोय. आता नेक्स्ट डेची सकाळ आहे आणि आम्ही सगळे परत उठलोय, नाश्ता केला आणि आता खाली चाललोय आणि असंच फिरायला निघतोय कारण घरात बसून कंटाळा येतोय. आता आम्ही आलोय मासे बघायला. अस्मिता उद्या मासे बनवणार आहेत, तर आम्ही बघतोय सुरमई भेटेल का इकडे. त्याला किंगफिश म्हणतात. हा कुठला मासा आहे बघा, बारामुंडी. ऑक्टोपस आहे, बेबी ऑक्टोपस आहे, स्क्विड आहेत, हे बघा निळा खेकडा, श्रिम्स आहेत वेगळे वेगळे. हां, वाईल्ड श्रिम्प. हा ट्राउट मासा पण एकदम छान लागतो अस्मित. हो, मॅकरेल. सुरमई नाही आहे अस्मित, पॉम्फ्रेट आहे. माझा आणि अस्मिताचा आता तोच विषय चालू आहे की रोहनला मासा असा काटे काढून खाता येणार नाही, तर बांगडा घ्यायचा की पापलेट घ्यायचा. तर इंडियन पॉपलेट आहे, पॉम्फ्रेट. तर आता आम्ही 2 पॉम्फ्रेट घेत आहे. आम्ही जस्ट त्याला विचारलं की डू यू हॅव किंगफिश. किंगफिश सुरमई असतो
आणि तो म्हणला आहे. आणि इथे फक्त पीस बाय पीस पण घेऊ शकतात तुम्ही, म्हणजे अर्धा किलो हवा आहे, 1 किलो हवा आहे. तर तो आता त्या मासा आणला, आम्हाला विचारलं की डू यू वॉन्ट द होल फिश, म्हणजे अख्खा मासा हवा आहे का तुम्हाला थोडंसंच हवं आहे. तर मग आम्ही सांगितलं आम्हाला 1.5-2 पाऊंड पाहिजे, म्हणजे अराऊंड 1 किलो पाहिजे. तो म्हटलं ठीक आहे चालेल, तो कापून देतोय आम्हाला आता. आता आम्ही मासे घेतलेत आणि पलक आणि रोहनला शोधतोय. ते लोक इथे पॉट्स अँड पॅन्सच्या सेक्शनमध्ये आहेत. दोघांना जबरदस्त मासे मिळाले. 1 किलो सुरमई घेतली आणि फ्रेश fresh. एकदम. आणि नव्हती तिथे डिस्प्लेवर. आम्ही सांगितलं त्याला, विचारलं की आहे का, तो म्हटलं आहे ना. तो म्हटलं अख्खा मासा पाहिजे का, मी म्हटलं पहिले आण बघू. मग एवढा होता मोठा होता चांगला, आणि एवढेच अजून पीस होते त्याचे उरलेले. मग आम्ही घेतला, आणि तिथे अमेरिकन / गोरी फॅमिली होती, कुठली होती माहीत नाही. तर त्यांनी विचारलं की व्हॉट फिश आर यू हॅव्हिंग, इज इट नॉट हिअर. नो, इट वॉजंट ऑन डिस्प्ले बट वी गॉट आस्क हिम टू गेट इट फ्रॉम इनसाइड. तो बोलतो डज इट टेस्ट गुड. म्हटलं येस. त्याला दाखवलं मी की फक्त इथे असं मध्ये एकच काटा असतो. म्हटलं स्पायसेस लावून फक्त तुला शॅलो फ्राय करायला लागेल पॅनमध्ये. म्हटलं आय विल ट्राय इट. आणि उरलेला मासा तो घेतला. अविने अख्खी रेसिपी सांगितली त्याला तिथे उभ्या उभ्या. हलकं काम नाही आपलं. कैसे लगा पलक? मेरे को बहुत मजा आई मार्केट में. आया मी वडापाव खायला आलोय. बाहेर सॉलिड थंडी आणि मस्त गरम गरम वडापाव खायला मजा येते. एक फ्राईड राईस आला आहे आपला आणि पेपर बेबी कॉर्न. आज अस्मिता बनवते फिश. काय काय बनवते? फिश फ्राय आणि फिश करी. दाखवतो तुम्हाला. इकडे फिश करी बॉईल होते आणि ते सुरमई मिळाली आम्हाला मस्त फ्रेश. खूप वेळ झाला मॅरिनेट करून, दुपारीच ठेवली होती आणि आता त्याला फ्राय करणार आहोत. आणि ते भात बनतोय राईस कुकरमध्ये. आणि मी दार उघडं ठेवलं आहे कारण फिशचा वास येतो घरामध्ये. आता पंखा पण लावेन, एक्झॉस्ट फॅन तिकडे. जेवण तयार आहे. बघा, श्रीम्प फ्राय, कारण इकडे प्रॉन्स नाही मिळत. सुरमई फ्राय आणि फिश करी. अवीला थोडीशी सर्दी झाली म्हणून त्याने टोपी घातली. निघाली. आता आम्ही पिक्चर बघणार आहे रात अकेली. तर आज आहे नेक्स्ट डे आणि आज मी बनवतोय मालवणी चिकन. आणि अवी काय बनवतो आता? मी आता तर वरण बनवलं, पण सध्या तरी मी डाळी सोडतोय. येस, लंचसाठी अवी वरण भात बनवतोय आणि डिनरसाठी मी चिकन बनवतोय. अस्मिता गेली ऑफिसला, पलक तिच्या ऑफिसचं काम करते, मी आणि अवी जेवण बनवतोय. आणि ऑलरेडी कट करून चिकन घेतली मी 2 पाऊंड, म्हणजे 1 किलो. ती वॉश करतो आणि मॅरिनेट करतो. आता आमचं जेवण झालं आहे आणि मी चिकन बनवायला स्टार्ट करतो आहे. आधी त्याचा तो मसाला बनवतो आहे. तर मी टाकले धणे, पॉपी सीड्स, थोडीशी लवंग, थोडंसं ब्लॅक पेपर, बडीशेप आणि टाकलं बरं, आणि सिनेमन टाकलं थोडंसं. आता हे कांदे थोडेसे ट्रान्सल्युसंट झाले तर ह्याच्यात मी टाकतो ओलं खोबरं. ओलं खोबरं मी फ्रोझनच यूज करतो आहे कारण इकडे फ्रेश मला मिळालं नाही आणि फ्रोझन जरा कन्व्हिनियंट पण पडतं. सुकं खोबरं पण घेतलं पण ते आत्ता टाकणार नाही. खोबरं आणि आता आपलं मिक्सचर ओलं खोबरं टाकून रेडी झालेलं आहे. तर साईडला मी थोडंसं सुकं खोबरं टाकतो रोस्ट करण्यासाठी. ते रोस्ट झालं की मग परत मिक्स करीन आणि मग ग्राइंड करून याची पेस्ट बनवायची. आता ह्याच्यात जो मसाला होता तो मी मस्त ग्राइंड करून घेतला आहे, पेस्ट बनवली त्याची. आणि इथे मी कांदा परतला आहे आणि त्याच्यावर टाकला आहे मालवणी मसाला 2 चमचे. आणि आता याचं तेल सुटेपर्यंत त्याला असंच ठेवणार आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात चिकन टाकणार. फायनली 3 तासांनी माझी चिकन बनवून रेडी झालेली आहे. उकळत ठेवली आहे थोडीशी आणि तुम्हाला दाखवतो कशी दिसते. हे बघा, दिसायला तरी मस्त वाटते आणि वास पण चांगला आहे. मीठ नंतर चेक करीन मी. रात्र झाली आहे आणि अस्मिताने चिकन घेतलेलं आहे. येस, खाऊन सांग कसं झालं. मस्त. आणि माझी टेस्ट केला, छान झालं खूप. हो. अवी खातोय. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. मला माहिती थोडा छोटा व्हिडिओ होता पण इतक्या महिन्यांनी भेटलो म्हणून मी गप्पा गोष्टी करत होतो. सो मध्ये मध्ये व्हिडिओज काढायला मी विसरत होतो. पण आता उद्यापासून मी व्यवस्थित शूट करेन आणि व्लॉग टाकीन. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.